और अगली खबर आपको हम बताएं, ये खबर है कर्नाटक से जुड़ी। कर्नाटक के वजीर दाखिला का कहना है कि कर्नाटक में हिजाब तनाज़े के पीछे अल-कायदा का हाथ है। बेंगलुरु में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि ये हैरान कुन है कि हिजाब के मामले को बैनुल अक़वामी खबर बना दिया गया और अब मरकजी वजारत दाखिला ने इसका संजीदगी से नोटिस लिया है और मामले की तहकीकात कर रही है। उन्होंने कहा कि इस बात की जांच की जा रही है यहाँ अल-कायदा के राब्ते में कौन है। ವಿಶೇಷವಾದಂತ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಹೈಕೋರ್ಟ್ ಕೂಡ ಇದನ್ನು ಗುರುತಿಸಿತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಮಕ್ಕಳ ಮಾತುಗಳು ವರ್ತನೆಗಳು ಸಹಜವಾಗಿಲ್ಲ, ಇದರ ಹಿಂದಕ್ಕೆ ಏನೋ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। ನಾವು ಕೂಡ ಅನೇಕ ಸಾರಿ ನಾನೇ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ಅದು ಕಾಣದ ಕೈಗಳು ಅದರ ಹಿಂದಕ್ಕಿದ್ದಾವೆ, ಮತಾಂಧ ಶಕ್ತಿಗಳು ಅದರ ಹಿಂದಕ್ಕಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ। ಈಗ ಸಾಬೀತಾಗಿದೆ, ಈಗ ಅದು ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುವಂಥದ್ದು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದು ಹರಿದಾಡ್ತಾ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನು ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿ ತಗೊಂಡಿದೆ ನಮ್ಮ केंद्र सरकार ಮತ್ತು राज्य सरकार गृह इलाके। हालांकि उन्होंने इस बारे मजीद